आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक विशेष बातमी। उद्यापासून 3 दिवस शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर। कर्नाटक राज्यात हिजाबच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे। या पार्श्वभूमीवर शिमोगा येथे जोरदार आंदोलन सुरू झाले आहे। त्यामुळे आता राज्यभरात दिनांक 9 पासून 3 दिवस शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आणि आता एक नजर ठळक घडामोडींवर। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काँग्रेसचा खरपूस समाचार। गौतम अदानी ठरले जगातील सर्वात वेगाने संपत्ती वाढवणारे कोट्याधीश। नवे भाजी मार्केट रद्दसाठी आंदोलन सुरूच। महापौर उपमहापौर निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट। गोव्यातील निवडणुकीसाठी बेळगावातून प्रचाराची रणधुमाळी। शिवसेनेच्या हुतात्म्यांना शिवसेनेतर्फे अभिवादन। जनसेवा फाउंडेशन तर्फे रमाकांत कोंडुस्कर यांचा सत्कार। बुरखा काढूनच शाळेत प्रवेश, शिक्षण मंत्री नागेश। यंत्रमाग कारखान्यातील दुर्घटनेत वडगावचा तरुण ठार। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत उत्तर दिले। लोकसभेनंतर सलग दुसऱ्या दिवशी पंतप्रधान यांनी संसदेत भाषण केले। लोकसभेनंतर राज्यसभेत केलेल्या भाषणातही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला जोरदार लक्ष्य केलं, सडकून टीका केली। स्वातंत्र्य मिळत असताना काँग्रेस विसर्जित करा असं महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं। हे जर झालं असतं तर देशात काय झालं असतं हे सांगत काँग्रेसने केलेल्या चुकांचा पाढा मोदी यांनी भाषणात वाचला। पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेस जर नसती तर ही लोकशाही घराणेशाही पासून मुक्त राहिली असती। हा देश विदेशीऐवजी स्वदेशीच्या संकल्पांवर चालला असता। आणीबाणीचा कलंक लागला नसता। देशात जातीयवाद राहिला नसता। शीख लोकांचे हत्याकांड झाले नसते। तिथे दहशतवाद नसता। काँग्रेस जर नसती तर पंडितांना काश्मीर सोडावं लागलं असतं। काँग्रेस जर नसती तर सर्वसामान्य माणसांना मूलभूत सोयी सुविधांसाठी वाट पाहावी लागली नसती, अशी टीका मोदी यांनी केली। गौतम अदानी ठरले जगातील सर्वात वेगाने संपत्ती वाढवणारे कोट्याधीश। बंदरे, विमानतळं, खाणी आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात काम करणाऱ्या अदानी समूहाच्या प्रमुखांनी संपत्तीच्या बाबतीत अंबानींना मागे टाकलं। अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे आता आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत। त्यांनी संपत्तीच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकलं आहे। मागील बऱ्याच काळापासून या दोघांमध्ये आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर राहण्यासंदर्भातील चुरस दिसून येत आहे। बंदरे, विमानतळं, खाणी आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात काम करणाऱ्या अदानी समूहाचे प्रमुख असणाऱ्या गौतम अदानींची एकूण संपत्ती मंगळवारी 88.5 बिलियन डॉलर्स इतकी झाल्याचं ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सने म्हटलंय। यावेळी अदानींची एकूण संपत्ती ही 87.9 बिलियन डॉलर्स इतकी आहे। अदानींच्या खासगी संपत्तीमध्ये 12 बिलियन डॉलर्सची वाढ झाली असून ते यंदाच्या वर्षातील सर्वाधिक संपत्ती वाढ झालेले श्रीमंत व्यक्ती ठरलेत। नवे भाजी मार्केट रद्दसाठी आंदोलन सुरूच।
सरकारकडून मान्यताप्राप्त एपीएमसी भाजी मार्केट अस्तित्वात असताना नव्याने जय किसान भाजी मार्केट सुरू करण्यास परवानगी दिली आहे। या संदर्भात आता शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे। येथील एपीएमसी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग निवडण्यात आला आहे। याबाबत मागील 2 दिवसांपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे। याची दखल सरकारने घ्यावी, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। एपीएमसी मधील भाजी मार्केटची निर्मिती मागील 2 वर्षांपूर्वी झाली आहे। या मार्केट मधील व्यवहार आता सुरळीत होत असताना धारवाड रोडवर नव्या मार्केटचा प्रारंभ करण्यात आला आहे। अनेक शेतकरी आपल्या भाजी विक्रीचे व्यवहार याच नव्या मार्केटमधून करू लागले आहेत। त्यामुळे एपीएमसी भाजी मार्केट ओस पडण्याची वेळ आली आहे। याबद्दल शेतकरी वर्गाने नाराजी प्रकट करून आंदोलनाला प्रारंभ केला आहे। त्यामुळे आता प्रशासन याबद्दल कोणती भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। महापौर उपमहापौर निवडणुकीची तारीख लवकरच जाहीर होणार। बेळगाव महापौर निवडणूक घेण्याचा प्रस्ताव अखेर काउन्सिल विभागाने प्रादेशिक आयुक्तांकडे पाठविला आहे। त्यासोबत 65 मतदारांची यादीही पाठविण्यात आली आहे। त्यामुळे आता प्रादेशिक आयुक्त अमलान विश्वास महापौर निवडणुकीची तारीख जाहीर करतील। बेळगाव आणि हुबळी धारवाड या दोन्ही महापालिकांच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचे वेळापत्रक प्रादेशिक आयुक्तांना जाहीर करावे लागणार आहे। त्यामुळे ते निवडणूक वेळापत्रक कधी जाहीर करणार याकडे नगरसेवकांचे लक्ष आहे। सोमवारी सत्ताधारी गटाच्याच काही नगरसेवकांनी प्रादेशिक आयुक्तांची भेट घेऊन निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्याची मागणी केली आहे। बेळगावचे महापौर पद सामान्य प्रवर्गासाठी आरक्षित महिला असल्यामुळे यावेळी मोठी चुरस आहे। सामान्य प्रवर्गातून निवडून आलेल्या सर्वच भाजपच्या नगरसेविका महापौर पदासाठी इच्छुक आहेत। त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। यावेळी महापौर निवडणुकीत महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे। त्यामुळे महापौर निवडणुकीकडे संपूर्ण बेळगावचे लक्ष लागले आहे। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घेतली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट। कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज मंगळवारी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन राज्याच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली। यावेळी संगोळी येथे 189 कोटी रुपये खर्च करून पूर्णत्वास येत असलेली शाळा मिलिटरी स्कूलला परवानगी द्यावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले। सैनिक स्कूल सोसायटीचे अधिकारी आणि बेळगाव जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने यापूर्वीच घटनास्थळाची पाहणी केली आहे। सैनिकांनी शाळेचा दर्जा राखण्यासाठी योग्य कार्यवाही करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर सैनिक स्कूल सोसायटीला मान्यता देण्याची विनंती करण्यात आली। यावेळी जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। गोव्यातील निवडणुकीसाठी बेळगावातून प्रचाराची रणधुमाळी। गोवा विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून यासाठी आपापल्या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी बेळगाव जिल्ह्यातील भाजप काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची फौज गोव्यात दाखल झाली आहे। आमदार माजी आमदारांसह सुमारे 500हून अधिक जण बेळगाव जिल्ह्यातून गोव्याला गेले आहेत। ते गेल्या 8 दिवसांपासून रात्रंदिवस कार्यरत आहेत। भाजपने 30 मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी एका कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे। यामुळे गोव्याचे इलेक्शन आणि बेळगावात फीवर असे चित्र बनले आहे। भाजपने गोवा विधानसभेसाठी सूक्ष्म मतदार केंद्रातील 30 मतदारांची जबाबदारी एका कार्यकर्त्यावर देण्यात आली आहे। मतदारांच्या गाठीभेटी घेऊन ते भाजप उमेदवाराचा प्रचार करत आहेत। रोज सायंकाळी त्यांच्या कामाचा आढावा घेण्यात येत आहे। भाजपकडून आमदार अनिल बेनके, आमदार अभय पाटील, माजी आमदार संजय पाटील, बेळगाव ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव, बेळगाव महानगर अध्यक्ष शशिकांत पाटील, गणेश देसाई, उज्ज्वला बडवांनाचे महेश टेंगिनकाई आदींसह सुमारे 100हून अधिक कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत। काँग्रेसने आमदार सतीश जारकिहोळी यांची गोव्यासाठी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे। ते गोव्याला रवाना झाले आहेत। त्यांच्याबरोबर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अंजली निंबाळकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, विवेक जप्ती, सुनील हडपण्णावर आदी सुमारे 200हून अधिक कार्यकर्ते गेल्या 10 दिवसांपासून गोव्यात ठाण मांडून आहेत।
शिवसेनेच्या हुतात्म्यांना शिवसेनेतर्फे अभिवादन. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना सम्राट अशोक चौक येथे अभिवादन करण्यात आले. सीमाभाग शिवसेनेच्या वतीने हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यामध्ये तत्कालीन सरकारकडून अडथळे उद्भवत होते. त्यावेळी शिवसैनिकांनी प्रभावी आंदोलन छेडले. तसेच त्यावेळी झालेल्या गोळीबारात 67 जणांनी बलिदान दिले. त्यांचे स्मरण या हुतात्म्य दिनी करण्यात आले. यावेळी सीमाभाग शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर मालोजी अस्टेकर यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून हुतात्म्यांना अभिवादन केले. दुसऱ्याला जो करण्यापेक्षा आपण साऱ्यांनी मिळून महाराष्ट्र सरकारची जी सर्वोच्च न्यायालयामधली मागणी आहे त्या मागणीच्या मागे राहूया आणि त्यासाठी वकिलांना जे जे लागते, कारण तिथं आता कुठला नेता मानणार नाही, वकील मानणार आहे. त्या वकिलांना जे जे काही आवश्यक आहे ते देण्याची तयारी आपण घेऊया. या दृष्टिकोनातून आपण साऱ्यांनी मिळून कार्य करूया एवढंच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. शिवसेनेच्या हुतात्म्यांनी जे बलिदान दिलेलं आहे ते बलिदान आणि इतर हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान वाया जायचं नसेल तर आपण साऱ्यांनी एकजुटीनं हा प्रयत्न करूया. आणि आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी जो हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम केलेला आहे. जनसेवा फाउंडेशनतर्फे रमाकांत कोंडुस्कर यांचा सत्कार. बेंगलोर येथे छत्रपती शिवरायांच्या अवमानाचा प्रकार घडला होता. त्याचा निषेध नोंदविणाऱ्या शिवभक्त कार्यकर्त्यांवर राजद्रोहासारखे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. या घटनेच्या नंतर श्रीरामसेना हिंदुस्थान संघटनेचे प्रमुख रमाकांत कोंडुस्कर यांची जामिनावर मुक्तता झाली. याबद्दल खानापूर येथील जनसेवा फाउंडेशनतर्फे रमाकांत कोंडुस्कर यांचा सत्कार करण्यात आला. रमाकांत कोंडुस्कर यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे विचार जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अभिलाष देसाई यांनी व्यक्त केले. यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पुष्पहार आणि शाल अर्पण करून गौरविण्यात आले. यावेळी विनायक महालाटकर, गणेश कदम, रघु कराटे, स्वाती आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. बुरखा काढूनच शाळेत प्रवेश, शिक्षण मंत्री नागेश. संपूर्ण राज्यात खळबळ माजवणाऱ्या बुरखा प्रकरणात आता राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शाळेच्या गेटपर्यंत बुरखा धारण करता येणार आहे. शाळा आवारात प्रवेश करताना बुरखा काढून यावे. गणवेशाचा नियम सर्वांनी पाळणे सक्तीचे आहे असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री BC नागेश यांनी सांगितले. तैमूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून बुरख्यावरून वाद निर्माण झाला आहे. कोणत्याही धार्मिक आचरणावर सरकारने आक्षेप घेतले नाही. शाळेत शिक्षणासाठी प्रवेश घेतला जातो, त्यामुळे सर्वांना समान नियम लागू असतील. शिक्षण घ्यायचे असेल तर बुरखा काढूनच शाळा आवारात प्रवेश करावा लागेल. केवळ बुरखाच नव्हे, भगवा शेला, हिरवा शेला गळ्यात घालून येणाऱ्यांनाही तो गेट बाहेरच काढावा लागेल असेही शिक्षण मंत्री नागेश यांनी स्पष्ट केले. बुरख्यावरून राजकारण केले जात आहे. यामागे काही समाजकंटक आहेत. त्यांचा शोध घेण्याचा आदेश देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी दिली. यंत्रमाग कारखान्यातील दुर्घटनेत वडगावचा तरुण ठार. यंत्रमाग मागावर जॉबरचे काम करणाऱ्या तरुणाचा कारखान्यातच अपघाती मृत्यू झाला. अक्षय विष्णू डवळी, वय 24, राहणार देवांगनगर, 4था क्रॉस, वडगाव असे मृताचे नाव आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली. याबाबत शहापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अक्षय हा सदानंद संगाप्पा जगदाळ यांच्या देवांगनगर येथील कारखान्यात जॉबरचे काम करत होता. सोमवारी दुपारी 1:30 ते 2:30च्या सुमारास तो मागावर चढून काम करत होता, परंतु तेथून पाय घसरून खाली पडला. त्याचे दोन्ही पाय घसरून बाजूला गेल्याने आणि तो नेमका लोखंडी खांबावर पडल्याने गुप्तांगाला जोराचा मार बसला. यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे. या प्रकरणी त्याची आई काशव्वा यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर तपास करीत आहेत. या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर. Poddar Brothers Jewelers. A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom.
Poddar brothers, Poddar sons and grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। कॅन्टोन्मेंट हद्दीतील रहिवाशांना शासकीय योजनांचा लाभ घेता येत नव्हता। मनपा हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना लाभ मिळत होता। त्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने मनपा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे। महानगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना शासकीय योजना कोणत्या ना कोणत्या आहेत, त्याचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे मिळवायला हवी याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ के आनंद यांनी जाणून घेतली। यासंबंधी त्यांच्याशी संपर्क साधता मनपाच्या धर्तीवर कॅन्टोन्मेंट हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी आपण मनपाकडून माहिती जाणून घेतली आहे। त्याचप्रमाणे अभ्यास करून शासकीय योजना कॅन्टोन्मेंट हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना मिळवून देणार आहोत। भाषिक अल्पसंख्याक नागरिकांना अधिकाराची मागणी। प्रत्येक पोलीस ठाण्यात मराठी अधिकारी आणि पोलीस नियुक्त करा अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केली। केरळमधील कासरगोड जिल्ह्यातील कन्नड भाषिकांना जो भाषिक अल्पसंख्याकांचा अधिकार दिला आहे त्याच धर्तीवर सीमा भागात मराठी भाषिकांनाही द्या अशा आशयाचे निवेदन त्यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर MB बोरलिंगय्या यांना दिले। केरळ सरकारने कासरगोड जिल्ह्यातील कन्नड भाषिकांना त्यांच्या भाषेत कागदपत्रे देण्याचा निर्णय घेतला आहे। भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार हा त्या भागात राहणाऱ्या नागरिकांचा हक्क आहे, परंतु बेळगावसह सीमा भागातच याची पायमल्ली का केली जाते असा प्रश्न मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांना केला। महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कर्नाटक अधिकृत भाषिक कायदा 1963 आणि कर्नाटक स्थानिक अधिकार भाषा कायदा 1981 अंतर्गत सीमा भागातील जनतेला त्यांचे अधिकार दिले पाहिजेत। आवश्यक त्या ठिकाणी सरकारी फलक मराठी, कन्नड आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत लावले पाहिजेत अशी मागणी करण्यात आली। मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष आणि माजी आमदार मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अस्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, चिटणीस रणजित चव्हाण पाटील, जनसंपर्क प्रमुख विकास कलघडगी आदी उपस्थित होते। हलाल प्रमाणपत्र व्यवस्था रद्द करण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी। हलाल प्रमाणपत्र व्यवस्था बंद करण्यात यावी, त्याचप्रमाणे असे प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थांची चौकशी करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणी संदर्भात समितीचे समन्वयक मनोज खाडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। सध्या भारतीय मुसलमानांकडून प्रत्येक पदार्थ वस्तू इस्लामनुसार वैध अर्थात हलाल असण्याची मागणी केली जाऊ लागली आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे प्रमाणपत्र अन्न आणि औषध प्रशासनाकडून नव्हे तर जमियत उलेमा ए हिंद या मुसलमान संघटनेकडून दिले जाते। या हलाल अर्थव्यवस्थेने विश्वभरात दबदबा निर्माण केला असून तिने भारताच्या अर्थव्यवस्थे इतका म्हणजे $2 ट्रिलियन टप्पाही गाठला आहे। हिंदूंचा व्यापार आणि व्यवसाय यामध्ये हस्तक्षेप करून समांतर आर्थिक व्यवस्था उभी करण्याचे हे जागतिक षडयंत्र आहे। या अर्थव्यवस्थेमुळे अल्पसंख्याक मुसलमानांची बहुसंख्याकांवर एक प्रकारची हुकुमशाही चालू आहे। या संदर्भात अशी पद्धती बंद करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने करण्यात आली आहे। मी मनोज खाडे, समन्वयक हिंदू जनजागृती समिती। हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून सध्या राष्ट्रीय स्तरावर हलाल जिहाद या विषयावर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत। मार्केटिंग बेस्ड अशा प्रकारचं असणारं हे हलाल सर्टिफिकेट
57 देशांनी आपल्या देशामध्ये कोणत्याही प्रकारे कोणतीही वस्तू एक्सपोर्ट करायची असेल तर त्याला हलाल सर्टिफिकेट घेतलं पाहिजे, अशा प्रकारची जी बंधनं घातलेली आहेत, ज्या माध्यमातून हलाल सर्टिफिकेटच्या माध्यमातून हा जो पैसा या ठिकाणी उभा केला जातोय, 21,000 रुपीज फॉर हलाल सर्टिफिकेशन अँड 27,000 रुपीज फॉर हलाल लोगो, अशा पद्धतीनं जवळजवळ 50,000 रुपये जे हलाल सर्टिफिकेटसाठी मोजले जात आहेत. जगातल्या अनेक देशांनी हलाल सर्टिफिकेट घ्यायला सुरुवात केलेली आहे, कारण इस्लामिक देशांमध्ये त्यांना प्रॉडक्ट पाठवायचं आहे. भारतातल्या सुद्धा अनेक कंपन्यांनी मुसलमानांनी हलाल सर्टिफाईड वस्तूंची केलेली मागणी लक्षात घेता जे हलाल सर्टिफिकेट घेतलेलं आहे, ज्या कंपन्या एक्सपोर्ट करत देखील नाहीत, त्या माध्यमातून आज कोट्यावधी डॉलर्स उभे राहत आहेत. मराठा मंडळ डेंटलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. विद्यार्थ्यांना सद्यस्थितीला तोंड देण्यासाठी पालक, शिक्षक आणि मित्र मदत करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांशी संवाद साधण्यावर भर द्यावा असे मत अपूर्वा गुढी यांनी व्यक्त केले. मराठा मंडळच्या दंतवैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. विद्यार्थ्यांनी चिंता आणि नैराश्याच्या किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन केले. तणाव वाटत असल्यास किंवा परिस्थिती त्यांच्या नियंत्रणाबाहेर आहे असे वाटल्यास जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधून मन मोकळे करावे. यातून त्या समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉक्टर रेणुका अम्मनगी यांनी केले. प्राचार्य डॉक्टर रमाकांत नायक, मौखिक शस्त्रक्रिया विभागाचे HOD डॉक्टर रंगनाथ नायक यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. विमान प्रवाशांचे पैसे परत देण्यास टाळाटाळ. विमान रद्द केल्यानंतर प्रवाशांचे पैसे देण्यास टूजेट कंपनीने टाळाटाळ केल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. टूजेट विमान कंपनी ही बेळगावातून म्हैसूर, तिरुपती, कडाप्पा आणि हैदराबाद या 4 शहरांना सेवा देत होती. कंपनीच्या काही तांत्रिक कारणांमुळे सप्टेंबरपासून या विमानाची सेवा स्थगित आहे. या विमान कंपनीचा उड्डाण 3 योजनांमध्ये समावेश असल्यामुळे तिकीट दर स्वस्त असल्यामुळे प्रवाशांनी पुढील 3-4 महिन्यांचे तिकीट आरक्षित केले आहे. आता विमानसेवा रद्द झाल्याने प्रवाशांचे पैसे परत करण्यास कंपनीकडून टाळाटाळ केली जात आहे. याबाबत विमानाचे संचालक राजेश कुमार मौर्य यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ग्राहकांच्या याबाबत तक्रारी आल्या आहेत. आम्ही कंपनीशी संपर्क साधून तिकिटाचे पैसे परत करण्याच्या सूचना केल्या आहेत. लवकरच त्यांना पैसे परत मिळतील असे त्यांनी सांगितले. वृद्ध दाम्पत्याची तोतया पोलिसांकडून लूट. पोलीस असल्याचे भासवत दोघा भामट्यांनी सोमवारी एका वृद्ध दाम्पत्याचे 4.5 तोळ्यांचे दागिने लांबवले. हे दाम्पत्य लग्नाला निघाले असताना त्यांना गणेशपूर जवळ अडवून त्यांचे लक्ष विचलित करून ही लूट करण्यात आली. सकाळी 11च्या सुमारास हा प्रकार घडला. गणपत रामचंद्र पाटील वय 75 बेळगुंदीला लग्नाला निघाले होते. विजयनगर पंपावर त्यांनी पेट्रोल भरले. यानंतर अर्धा किलोमीटर पुढे गेले असता दोघे जण पाठीमागून दुचाकीवरून आले आणि त्यांनी त्यांच्या दुचाकी समोर आपली दुचाकी लावली. तसेच आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करत दागिने काढून डिक्कीत ठेवा अशी सूचना केली. त्यानुसार सदर वृद्धेने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र, श्रीमंतहार आणि सोनसाखळी काढून भामट्यांच्या हातात दिली. त्यांनी ती रुमालात बांधून डिक्कीत ठेवल्याचे नाटक केले आणि दागिन्यांचा रुमाल स्वतःकडे ठेवत दुसराच रुमाल डिक्कीत ठेवला आणि भामटे निघून गेले. आपण फसलो गेल्याचे लक्षात येताच या वृद्ध दाम्पत्याला धक्का बसला. त्यांनी आरडाओरड केला, पण तोपर्यंत भामटे पसार झाले होते. कॅम्प पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी तपास करीत आहेत. लग्नाला जात असल्याने काही दागिने आजच घातल्याचे फिर्यादी गणपत पाटील यांनी पोलिसांना सांगितले. शिवसेना कार्यकर्त्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या बरोबरीने सीमाप्रश्नासाठी बलिदान दिलेल्या शिवसेनेच्या हुतात्म्यांना जिल्हाप्रमुख हनुमंत मजूकर आणि इतर कार्यकर्त्यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. खडेबाजार येथील शिवसेना कार्यालयात हा अभिवादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी हनुमंत मजूकर यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. तसेच सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी यासाठी संघटित राहण्याची गरज व्यक्त केली. यावेळी परशुराम गोंदकर, रमेश पाटील, अमोल मजूकर, विनायक कुंडेकर, हनुमंत जुमानी, गंगाराम कक्केरी, दशरथ चौकुळकर, अंकिता राजाई, मीनाक्षी पाटील आणि इतर शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे देणार.
शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींना सरकारकडून लवकरच स्वरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. तसेच येणाऱ्या काळात राज्यात NCC कॅडेटची संख्या वाढविण्याचा निर्णय देखील घेतला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते सरकारी वसतिगृह आणि निवासी शाळांमधील विद्यार्थिनींकरिता रविवारी ओबव्वा आर्ट ऑफ सेल्फ डिफेन्स या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माहिती देताना बोम्मई यांनी विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे देण्यासाठी गृह खात्याने उपक्रम हाती घेतला असून पोलीस प्रशिक्षण केंद्रांमध्ये लवकरच 50,000 विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत अशी माहिती दिली. समाजामध्ये महिलांना मान सन्मान मिळणे गरजेचे आहे, मात्र आजही महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. त्यामुळे महिलांनी स्वरक्षणाचे धडे घेणे गरजेचे आहे. त्यामुळे गृह खात्याने पहिल्या टप्प्यात सरकारी वसतिगृहे आणि निवासी शाळांमधील विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सरकारी महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींना कराटेचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. कराटे प्रशिक्षण घेतलेल्या स्वतःचे रक्षण करू शकतील, तसेच त्यांच्यापासून इतर युवतींनाही कराटेचे प्रशिक्षण घेण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास सरकारकडून व्यक्त केला जात आहे. सिंहगर्जना युवक मंडळातर्फे शिवसेनेच्या हुतात्म्यांना अभिवादन. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शिवसेनेच्या 67 हुतात्म्यांना मंगळवारी अभिवादन करण्यात आले. कोनवाळ गल्ली येथील सिंहगर्जना युवक मंडळाच्या वतीने हा अभिवादन कार्यक्रम झाला. यावेळी माजी महापौर शिवाजी सुंडकर, माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर आणि इतर मान्यवरांनी आपले विचार मांडले. तसेच सीमावासियांनी हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण राखत त्यांना अभिवादन केले. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यश भारतीय संघाचे कर्तृत्व महाराष्ट्राच्या त्रिकुटाचे. यश धूलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने 2 दिवसांपूर्वी कॅरेबियन बेटांवर विजय पताका फडकवली. अंतिम फेरीत इंग्लंडला नामोहरम करून त्यांनी 5व्यांदा युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली. भारताच्या या यशात डावखुरा फिरकीपटू विकी ओस्तवाल, वेगवान गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर आणि अष्टपैलू कौशल तांबे या महाराष्ट्रातील त्रिकुटाने मोलाची भूमिका बजावली. रोमांचक सामन्यात जयपूर पिंक पॅन्थर्सची गुजरातवर मात. प्रो कबड्डी लीगच्या 100व्या सामन्यात जयपूर पिंक पॅन्थर्सने गुजरात जायंट्सचा 36-31 असा पराभव करून दणदणीत विजय नोंदवला. या विजयासह जयपूर संघाने प्लेऑफच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे. जवळपास सर्वच संघांना अंतिम 6 मध्ये जाण्याची संधी आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार दीपक हुड्डाने इतिहास रचला. त्याने या मोसमात 100 रेड पॉइंट पूर्ण केले. जयपूर पिंक पॅन्थर्सने पहिल्या हाफनंतर गुजरात जायंट्स विरुद्ध 20-14 अशी आघाडी घेतली. दीपक निवास हुडाने चढाईत चांगली कामगिरी केली. गुजरातच्या बचाव फळीने एकदा सुपर टॅकल करून संघाला ऑल आउट होण्यापासून वाचवले, परंतु सामन्याच्या 19व्या मिनिटाला जयपूर पिंक पॅन्थर्सने गुजरात जायंट्सला प्रथम ऑल आउट केले. यामुळे जयपूरला पहिल्या हाफ अखेर 6 गुणांची महत्त्वाची आघाडी मिळाली. सामन्याच्या 33व्या मिनिटाला गुजरात जायंट्सने जयपूर पिंक पॅन्थर्सला प्रथमच ऑल आउट केले. मात्र जयपूर पिंक पॅन्थर्सने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि आघाडी वाढवण्यासाठी गुण जमा करणे सुरूच ठेवले. दीपक कुमारने आपल्या संघाला सामन्यात पुनरागमन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र संदीप धुलने निर्णायक क्षणी परदीप कुमारला बाद करून आपल्या संघाला दिलासा दिला. सामन्याच्या अंतिम लढाईत दीपक हुडाने सुपर 10 पूर्ण केला आणि संघाला 5 गुणांनी विजय मिळवून दिला. प्रो लीग हॉकी, भारतापुढे फ्रान्सचे आव्हान. भारतीय पुरुष संघ FIH प्रो लीग हॉकीमधील आपल्या अभियानाला प्रारंभ करणार असून सलामीच्या लढतीत त्यांच्यापुढे फ्रान्सचे आव्हान असेल. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेतील पोचेफस्ट्रोम येथे 8 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत फ्रान्स आणि यजमान आफ्रिकेविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळणार आहे. त्यानंतर 26 आणि 27 फेब्रुवारीला भारताची स्पेनशी गाठ पडणार आहे. जागतिक क्रमवारीत भारतीय संघ सध्या 5व्या तर फ्रान्स 12व्या स्थानावर आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या सलामीच्या लढतीत भारताचे पारडे जड मानले जात आहे. उभय संघामधील अखेरचा सामना 2015 मध्ये झाला आणि यात भारताने 3-2 असा निसटता विजय मिळवला होता. बेळगाव फार्मा चषक दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाकडे.
बेळगाव फार्मा LLP पुरस्कृत MAT क्रिकेट क्लब आयोजित युनियन जिमखाना मैदानावर घेण्यात आलेल्या बेळगाव फार्मा चषक मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाने पटकावले। या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज यल्लाप्पा नाईक, सर्वोत्कृष्ट गोलंदाज जितन पाटील, मालिकावीर पुरस्कार वासिम हुदली आणि अंतिम सामन्यातील सामनावीर पुरस्कार जितन पाटील यांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले। अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स बेळगाव संघाने 8 षटकात सर्व गडी गमावून 49 धावा काढल्या, तर दिल्ली डेअर डेव्हिल्स बेळगाव संघाने उत्तरादाखल खेळताना 8 षटकात 3 गडी गमावून 50 धावा काढल्या। अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे मंजुनाथ हल्लीकट्टी, हरिश्चंद्र चौगुले, डॉक्टर गोपाल कुंभार, अभिषेक कुलकर्णी, अशोक चंदानी, प्रवीण देसाई, मल्लाप्पा मलवाड, अजय सुनकार यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरवण्यात आले। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी MAT क्रिकेट क्लबचे सदस्य विशाल गावडे, नितीन पिल्लाई, प्रवीण जाधव, विनायक राक्षे, राजशेखर कुर्ची, वामन रेडेकर, प्रशांत चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।